आज या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो. अतिशय तातडीनं पत्रकार परिषद घेतली, रात्री उशिरा निरोप दिले तरी देखील आपण बहुसंख्येने या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पत्रकार परिषदेला या क्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सन्मान्य सुधीर धुमाळ, नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बनपट्टे, नगरसेवक किरणराज गाडगे, नगरसेवक विनायक गवमारे हे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचे पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश आपल्या सर्वांना माहित आहे की गेल्या 3-4 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली, सत्तांतर झालं. क्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा या ठिकाणी झाल्या. पंढरपूर शहरातील सर्व मायबाप जनतेने या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे, विकास केला पाहिजे, जनतेला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी भरघोस मताने आम्हाला विजयी केलं. आणि मग ज्या दिवशी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतला, कमिट्या झाल्या, त्या दिवसापासून आम्ही आतापर्यंत पंढरपूर शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाऊल टाकतोय. अनेक महत्वाची कामे त्या ठिकाणी मार्गी लागतायत, मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. अनेक नवीन कामं या ठिकाणी प्रस्तावित आहेत, नवीन कामाचे आता टेंडर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की पंढरपूर शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचं उद्यान नव्हते. वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेले आहेत, आपण देखील त्या ठिकाणी आम्हाला प्रसिद्धी दिलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 3,54,00,000 रुपयाची जिजामाता उद्यानाची त्या ठिकाणी निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये अतिशय सुसज्ज सुंदर असं जिजामाता उद्यान त्या ठिकाणी करण्यासाठीचा संकल्प होता. ते टेंडर झालं, ते एका ठेकेदाराला मिळालं. ते टेंडर प्रशासनाच्या काळामध्ये झालं होतं, त्यामुळे काय याच्यात राजकारण तो असला काही विषय नाही. प्रशासनाने ते टेंडर फ्रॉड केलं होतं. ते एका ठेकेदाराला मिळालं, त्या जिजामाता उद्यानाचं काम चालू झालं. खूप धीम्या गतीने ते काम चालू होतं, चालू करण्यात आलं होतं. वेळोवेळी आम्ही आंदोलन केली किंवा लवकरात लवकर ते जनतेसाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी ते जिजामाता उद्यानाचं लोकार्पण झालं पाहिजे आणि लवकरात लवकर ती बगीचा चालू झाली पाहिजे असं वारंवार आम्ही प्रशासनाला निवेदन दिली, प्रेस माध्यमातून निवेदनं दिली आणि ताबडतोब त्या ठेकेदाराकडनं लवकरात लवकर ते काम चांगल्या प्रकारचं काम पूर्ण करून घ्यावं अशा पद्धतीचं आम्ही वेळोवेळी केलं होतं. मध्यंतरी बगीचा ताबडतोब सुरू करण्यात येईल म्हणून आम्ही आंदोलन देखील केलं होतं. प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर ते बगीचा नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन त्याचं लोकार्पण करायला आम्ही चालू करू अशा पद्धतीने प्रशासनाने देखील आम्हाला आश्वासन दिलं. मध्यंतरी गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान आयोजित केलं होतं. तर त्या स्वच्छता अभियानाच्या वेळी आम्ही सगळेच, आमचे सगळे नगरसेवक, सगळे नेते मंडळी, आम्ही सगळेच त्या ठिकाणी जिजामाता उद्यानमध्ये गेलो असता त्या ठिकाणी असं निदर्शन झाले की जिजामाता उद्यानमधलं त्या संबंधित ठेकेदारांनी ते काम प्रचंड निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, बोगस केलेलं आहे. त्या ठिकाणचे स्टाईल सगळ्या निघाल्या होत्या. त्या ठिकाणी जे शोभेच्या वस्तू, त्या ठिकाणी वस्तू बसवल्या त्या सगळ्या तुटफूट झाले होते, CCTV नव्हते. त्या ठिकाणी संरक्षण भिंतीला कडे गेले होते. म्हणजे एवढं विचित्र पद्धतीचं काम केलं होतं की ती पायाने जरी लाच जरी मारले तरी ती पडत होतं आणि ते सगळे मीडियाने बघितलं, मीडिया बरोबर होती. आपण देखील ते आपापल्या पद्धतीनं ते प्रसिद्ध केलं, लोकांच्या जनतेच्या निदर्शनास आणलं. आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले की हे पूर्ण बोगस आहे. उदाहरणार्थ तिथं लॉन करायचं होतं तर तिथं त्या ठेकेदारांनी हारायच लावले. छोटी छोटी मुलं त्यावेळेस त्या ठिकाणी खेळायला जातील
त्यावेळेस त्यांच्या पायाला हाताला इवडा होण्याची शक्यता आहे. ते नगरपालिकेच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणलं की बाबा इथं कशाची प्रयोजनाने काय केलंय, पेवर किंवा कशा पद्धतीने बसवलं पाहिजे, कशा पद्धतीने बसवले, ज्या पद्धतीने खेळण्याचं साहित्य अक्षरशः म्हणजे ते जुनं साहित्य त्यांनी त्या ठिकाणी कलर लावून बसवलं. आणि हे आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास दिलं की हे पूर्ण काम बोगस आहे. आणि बाबा हे जनतेसाठी लोकांसाठी आपल्याला ताबडतोब खुलं करावं लागेल. तर तुम्ही ताबडतोब त्या ठेकेदारावर कारवाई करून या सगळ्या गोष्टीची चौकशी करून सगळं नवीन साहित्य बसून ताबडतोब पंढरपूरच्या जनतेसाठी हे जिजामाता उद्यान खुलं करा. कारण जिजामाता उद्यान चालू झालं पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि गेले 1.5-2 वर्ष झालं आम्ही ही मागणी करतोय. आणि आपण आपल्या आपल्या वर्तमानपत्रात असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आपण त्यामध्ये ते बातम्या देखील त्यावेळेस प्रसिद्ध केलेल्या होत्या. परंतु आता काय झालं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही न करता या नगरपालिकेचे जे नगर अभियंते आहेत ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. त्या नगर अभियंत्यांनी संबंधित ठेकेदाराशी हात मिळवणी करून त्या ठिकाणी नगरपालिकेला आव्हान दिला की ही बाग अतिशय सुस्थितीत आणि चांगली आहे आणि ते बाग सुरू करण्यास काय हरकत नाही, अशा पद्धतीचा त्या नगर अभियंत्यांनी आव्हान दिला. याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी वास्तविक पाहता बाग तर चालू झाली पाहिजे, ह्याचा काहीच दुमत नाही, ताबडतोब चालू झाली पाहिजे. परंतु तिथं ज्या गोष्टी पाहिजे, ज्या सुविधा पाहिजेत त्या उपलब्ध न करून देता ताबडतोब काही लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी बाग आज चालू करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. बाग चालू करण्याला आमचा बिलकुल विरोध नाही. कारण त्या लोकांनी पण तुम्ही जर तिथं काम निकृष्ट दर्जाचं झाले, सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की काम निकृष्ट दर्जाचं झाले, कामामध्ये सुधारणा झाली पाहिजे, खेळाचं साहित्य नवीन बसवलं पाहिजे, सगळं असताना काय लोकांनी जाणून बुजून राजकारण करून आज त्या ठिकाणी ती बाग उद्घाटन घातले. मग आता जर एकदा समजा उद्घाटन झालं तर त्या ठेकेदाराला क्लीन चिट देण्याचा ह्या लोकांचा प्रयत्न आहे. आणि ह्याचाच अर्थ असा की यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कारण 3,54,00,00,000 रुपये हे जनतेचे पैसे आहेत आणि ते जनतेचे पैसे वाया गेलेले आहेत. हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली आहे. त्यामुळं आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या हातामध्ये या 2 पत्रिका आहेत. त्या पत्रिका शासकीय नाहीत. नगरपालिकेच्या मान्य मुख्याधिकाऱ्यांना आम्ही विचारलं, मुख्याधिकाऱ्यांनी विचारलं तर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला हे माहीत नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि हा कार्यक्रम नगरपालिकेने घेतलेला नाही. त्यामुळं या 2 पत्रिका छापण्यात आल्या. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं आणि त्याच्यानंतरची दुसरी काल पत्रिका एक व्हायरल केली, त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव नाही. आणि ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही संबंध, आम्हाला कसल्याही प्रकारचं सांगितलं नाही. मुख्याधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं की बाबा ही बगीचा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे का, याचं काम पूर्ण झालं असं तुमचं म्हणणं आहे का, किंवा हे हस्तांतरित करण्यात आलेले आहे का. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे, याचं काम अजून पूर्ण झालं असं आम्हाला वाटत नाही. परंतु हे सगळं असताना मग जाणून बुजून आजच्या आज हे बगीचा उद्घाटन करण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे. त्यामुळे सरळ त्याचं राजकारण आहे आणि कुणालाही कसल्याही प्रकारचं न सांगता त्या ठिकाणी मग आता हे सगळा पोरखेळ चाललाय. नाही कुणी यायचं काय करायचं, मग आता कुठल्या जर वाढवलं कुठलं काम चालू असलं तर कुणीतरी यायचं त्याचं नारळ फुल उद्घाटन करून यायचं, नगरपालिकेला सांगितलंच नाही. जर नगरपालिकेच्या जर वस्तू असतील, नगरपालिकेची जर प्रॉपर्टी असेल आणि याच्यामध्ये जर कोण काय करत असेल तर हे चुकीचं आहे. आमची या ठिकाणी जर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची म्हणणं आहे की बाबा हा कार्यक्रम मला माहित नाही किंवा हा कार्यक्रम नगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय झालेला नाही किंवा नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही, याचा अर्थ नगरपालिकेचं परवानगी नाही याचा जर एखादा कार्यक्रम करत असतील तर सरळ साधं गणित आहे, नगरपालिकेच्या प्रशासनाने याच्यामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे, याच्यामध्ये कारवाई करायला पाहिजे. जर नगरपालिकेची जे एखादी वस्तू असेल त्याच्यावर जर जाणून बुजून कोण जर राजकारण करत असेल, तिथे काय तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी नगरपालिकेच्या पूर्व परवानगीचे उच्चारण करत असेल तर नगरपालिकेच्या परस्पर नगरपालिकेची परवानगी न देता ही गोष्ट केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं
गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आमची नगरपालिकेच्या प्रशासनाकडे मागणी आहे की गेले आम्ही 2 महिने झाले करत आलोय की यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्या ठेकेदारांनी केलेल्या नाहीत, ज्या ज्या गोष्टी बोगस केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून ताबडतोब ती बगीचा पंढरपूरच्या आमच्या लेकरांना मुलाबाळांना खेळण्यासाठी आजोबांना बसण्यासाठी आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी स्वच्छ हवेत फिरण्यासाठी ताबडतोब जनतेसाठी खुली करून देण्यात यावी अशी आमची या ठिकाणी आम्ही मागणी करतो. नगराध्यक्षांना माहिती आहे का? नाही माहिती नगराध्यक्षांना माहित नाही. नाही नाही आम्ही कारवाई करणार आहे ना, आम्हाला माहितीच नाही. मी स्वतः- आम्हाला नगरसेवकालाच पत्रिका नाही. फेसबुकवरच चालू आहे. ज्यावेळेस नगरपालिका कार्यक्रम घेते त्यावेळेस सगळ्या नगरसेवकांना घरपोच पत्रिका पोहोचते. पहिली गोष्ट पत्रिका नाही का शिवाशी चर्चा केली तरी कार्यक्रम मला माहिती नाही. पण तेच माहित ना कोणी केलं हेच बंद आहे. नाही आम्ही विचारलंय ना, आम्ही विचारलंय 100% मुख्याधिकाऱ्यांना माहित आहे. मुख्याधिकारी उत्तर देतील ना. मी काय मुख्याधिकाऱ्यांचा प्रवक्ता नाही. एका पत्रिकेत तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारा ना. तुम्ही पत्रकार म्हणून मुख्याधिकाऱ्यांना विचारा. तुम्ही विचारा ना. तुम्ही सांगा की दिलीप तोत्रेचा असा आरोप आहे की नगरपालिकेचा परस्पर हा कार्यक्रम होतोय, हे खरं आहे का? तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारा. तुम्ही पत्रकार म्हणून मुख्याधिकाऱ्यांना तुम्ही विचारा ना. तुम्ही विचारा ना. हो आरोप केला म्हणून तुम्ही विचारा. तुम्ही त्यांचं उत्तर घेणार नाही. तुम्ही पत्रिकेत मग शिवचं नाव पडलं शिवसाहेब शिवसाहेबांना कारवाई करायची मागणी केली आहे ना त्या. जर शिवसाहेबांना या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना माहिती असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि ते जर उपस्थित राहिले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू. मला दुसऱ्या पत्रिकेत शिवचं नाव काढायचं दुसऱ्या द्या ना मग. पहिली शिवाजी शिवचं सोडा नगराध्यक्षांचा कार्यक्रम नाही. नगराध्यक्षांना कार्यक्रम माहित नाही. आम्ही जर त्यांनी म्हणायला पाहिजे यायला पाहिजे ना. नगराध्यक्षांनी पण सांगायला पाहिजे की मला कार्यक्रम माहित नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला पत्रिकाच नाही. तुमचं वैयक्तिक तुमचं झालं नगराध्यक्ष त्यांचं म्हणणं इथं सार्वजनिक झालं पाहिजे ना. एक मिनिट मी आदिवासीच्या प्रश्नाला मी उत्तर देतो की यामध्ये नगराध्यक्षांची आमची चर्चा झाली. नगराध्यक्षांना हा कार्यक्रम माहीत नाही. नगराध्यक्षांच्या परस्परी पत्रिका छापलेली आहे असं नगराध्यक्षांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी काय म्हणते आमचं म्हणणं असेल तर तुम्ही छापा मध्यंतरी रेस्टॉरंटला पत्रकार करू म्हणजे बातम्या छापू नका म्हणून त्यांनी सांगितलं. मग आता सीओला राहिलं किंवा नगराध्यक्षांना फोन लावून सगळ्यांसमोर तुम्ही स्पीकरवर टाकून तेवढं तर क्लिअर करा की त्यांचं ऑब्जेक्शन आहे किंवा त्यांना माहिती. बरोबर आहे. पुरावा काय सीओना राहते सीओना आम्ही विचारू पण नगराध्यक्ष तुमच्या पार्टीचे आहेत. तुम्ही त्या पार्टीचे नगरसेवक आहात, सगळे नेते आहात. एकदा त्यांना उद्या अधिकृत नगराध्यक्ष कारण त्या प्रथम नागरिक आहेत. त्यांना माहित असणं ही गंभीर बाब आहे. एकदा फक्त क्लिअर होऊ द्या. विचार तुझ्या विचार ना. कसं आहे तुमच्या पत्राचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं विचारा. आवेदनच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. हो हो अध्यक्षाला फोन लावून माझा प्रश्न आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद घेतली या ठिकाणी 6 नगरसेवक आता उपस्थित आहेत तुमच्या समोर. 6 नगरसेवक तुमच्या समोर उपस्थित आहे. मी पक्ष नेता आहे. या ठिकाणी आमच्या त्रिक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष उपस्थित आहेत. लक्षात आलं का? आणि आमच्या माझा प्रश्न असा आहे महेशराव ते फोन फोन करा ना आवाज त्याशिवाय फोन करा फोन करा 2 मिनिटं तुम्ही काय नगराध्यक्ष ती काय नगराध्यक्ष पत्रकार परिषद आहे का? नाही ही पत्रकार परिषद नगराध्यक्षाची आहे का? ही पत्रकार परिषद आमची आहे. आमचं म्हणणं घ्या ना. नगराध्यक्षाला का तुम्हाला जर काय वाटत असेल तुम्ही नगराध्यक्षाला विचारा. ही पत्रकार परिषद आमची आहे का? नगराध्यक्ष विरोधी पक्षाचे नाहीत तुमच्या पक्षाचे. हो हो आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष पण ही पत्रकार परिषद आमची आहे. उपस्थित आहात. बाकीचे अजून 5 जण पण
उपस्थित राहतील, उरलेले अजून एक स्वीकृत उपस्थित राहील, सगळे तुम्ही एक आहात. पण त्यांनी सांगितलंय आमचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला विचारल्याशिवाय छापू नका. तुमच्या पार्टीचे आहेत म्हणून आम्ही उपनगराध्यक्षांना फोन लावा म्हणत नाही, तुम्हाला नगराध्यक्षांना फोन लावा म्हणतो. त्यांनी एकदा म्हणलं मला याबद्दल काही माहित नाही आणि माझं पण ऑब्जेक्शन आहे. जसं माझ्या पार्टीचे पक्ष नेते असतील, गटनेते असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष असतील आणि 11 नगरसेवक असतील, जसं त्यांचं ऑब्जेक्शन आहे तसं माझं पण ऑब्जेक्शन आहे. म्हणलं की छापायला सगळे मोकळे. नगरपालिकेने छापली नाही. त्याचा विषय कसा आहे की एक लक्षात घ्या, नगराध्यक्षांनी काय म्हणावं ही नगराध्यक्षांचा अधिकार आहे, त्यांनी काय म्हणावं हे नगराध्यक्षांचा अधिकार आहे. आम्हाला काय म्हणायचं ते आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की आमचं मत काय की हा कार्यक्रम सरळ सरळ या ठिकाणी भ्रष्टाचार झाकण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. बगीचेचं उद्घाटन झालंच पाहिजे, बगीचा ताबडतोब झाले पाहिजे. काही लोकांना आता झालेले आहे, पण गेले वर्ष 1.5 वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय की बगीचा ताबडतोब लोकार्पण करा, ताबडतोब चालू झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. आम्ही भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी चौकशी करायची मागणी केली असताना हा भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्या ठेकेदाराबरोबर काही लोकांनी मिलीभगत करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा घाट घातलाय. याच्यावर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारा. याच्यामध्ये आमचं स्पष्ट मत आहे, आमची नावं ज्यांनी छापली त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. ही प्रॉपर्टी नगरपालिकेची आहे, याचा मालक नगरपालिका, याचा मालक कोणी नाही. त्यामुळं मुख्याधिकाऱ्यांचा परस्पर हा कार्यक्रम होतोय तर आमची प्रशासनाकडे मागणी आहे की प्रशासनानं ज्या लोकांनी हा खोटा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आयोजकावर त्या ठिकाणी नगरपालिकेने गुन्हा दाखल करायला पाहिजे. नसेल तर हा पोटक्या होईल, रोज कोणी कुठलं नावं फोडेल आणि नगरपालिका त्यावर दुर्लक्ष करत. याच्यापेक्षा आत्ताची मागणी आहे, जर नगरपालिकेला असं वाटत असेल तर त्यांनी ती ताबडतोब गुन्हा दाखल करावा. नसेल तर या पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि या संबंधित जे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यावर कारवाई करण्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे. नगराध्यक्ष सांगतात मला माहित नाही, ही नगराध्यक्षाची पत्रकार परिषद नाही, मी त्यांचा प्रवक्ता नाही. ही पत्रकार परिषद दिलीप धोत्रे आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांची आहे. दारू पिऊन राजकीय वास नको. उद्यान चालू व्हावं म्हणून तुमची केलेली आंदोलन सगळी लावली. तुम्ही राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंती तुमची स्वच्छता ठेवली, स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला, त्यामध्ये तुम्हाला तिथं निकृष्ट दर्जाचं काम आढळलं, त्या बातम्या सगळ्यांनी लावल्या. त्यावेळेस नगराध्यक्ष होते, भगीरथ दादा होते, तुम्ही सगळेजण होता. तुम्ही एका पार्टीचे आहात म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय की त्यांचं एकदा आमच्या समोर होऊ द्या, त्यांना माहित आहे का नाही. आम्ही तुम्हाला उपनगराध्यक्षाला लावा म्हणत नाही, सीओना लावा म्हणत नाही. सीओना आम्ही विचारू, उपनगराध्यक्ष एका पत्रिकेवर उपनगराध्यक्ष एकट्याच नाव आहे, त्यांना पण आम्ही विचारू की तुम्ही कुठं कुणाला विचारून छापले, सगळ्यांना विश्वासात घेतले का. पण तुमच्या पार्टीच्या नगराध्यक्ष आहेत म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो की त्यांचं एकदा येऊ द्या अधिकृतरित्या की मला माहित नाही किंवा माहित आहे. कारण त्यांचं ऑब्जेक्शन पत्रकारांवर तुम्ही परस्पर छापता, तुम्ही आमच्या बातम्या छापू नका इथपर्यंत झाले. परत पत्रकार आणि तुमच्या गटाचा वाद वाढू नये याच्यासाठी आम्ही म्हणतो एकदा त्यांचं क्लिअर करा. सन्माननीय पत्रकार साहेब, आमची अशी विनंती आहे की नगराध्यक्षांचं याच्यामध्ये काय मत आहे तुम्ही ते त्यांना स्वतःला प्रेस घेऊन किंवा त्यांनी प्रेस घेऊन ते तुम्हाला मत सांगू शकतील. हे पत्रकार परिषद आमची आहे, तुम्हाला प्रेस नोट टाकताना सुद्धा तुम्हाला आम्ही कोणी वेगळे नाही, आम्ही सगळे एकत्र असतो. तुम्ही ते सांगतील ना, ते प्रेस घेतील, ते अजून एक स्वतंत्र प्रेस घेतील, त्यांनी सांगतील तुम्हाला त्यांची चौकटीत छापायची आहे तर तुम्ही त्यांचं छापा. आम्ही काय ते घेतील ना प्रेस, ते प्रेस घेऊन सांगतील तुम्हाला की त्यांचं होय आहे, नाही, यस आहे, नो आहे. आमचं तर नो आहे, कारण आम्हाला कुणाला पत्रिका माहित नाही, नगरपालिकेने कुणी आम्हाला सांगितलेलं नाही. आमच्या सगळे या ठिकाणी नगरसेवक उपस्थित आहेत, माझी पत्नी या ठिकाणी स्थायी समितीची सदस्य आहे. हॅलो, हॅलो, काय तुम्ही पत्रे बोलतोय? मी स्पीकर ऑन आहे, सगळे पत्रकार समोर बसलेले आहेत. सगळ्या आता पत्रकार परिषद चालू आहे. सगळ्या पत्रकारांना सांगितले की बाबा आजचा जो कार्यक्रम आहे आम्हाला कोणालाही माहित नाही, आम्हाला कोणालाही सांगितलेलं नाही. आणि शिवोनचं बोलणं झालं की शिवोनी सांगितलं की हा कार्यक्रम मला माहित नाही, माझी याला आमची कुठली परवानगी घेतलेली नाही, त्यांच्या या लोकांनी कार्यक्रम ठेवलेला आहे, मला पत्रिका त्यांनी छापले, आम्हाला काही सांगितलेलं नाही. पत्रकारांचं असं म्हणणं आहे की मग नगराध्यक्षाला माहित आहे का नाही. आम्ही सांगितले की नगराध्यक्षांची कुठली परवानगी या लोकांनी घेतलेली नाही.
तरी पण त्यांनी म्हणतात की नाही, परत नगराध्यक्ष आम्हाला असं म्हणतील तर नगराध्यक्षाला विचारा. त्यामुळे स्पीकर ऑन करून ठेवलाय. तुम्ही सांगा, तुम्हाला हा कार्यक्रम माहित आहे का? येत आहे ऐकू सगळ्यांना? नगराध्यक्षाचं हे AI नाही, स्वतः नाही का? तुम्हाला व्हिडिओ कॉल लावायचा तर मी नगराध्यक्षाला व्हिडिओ कॉल लावून देतो. तुमच्या झाले तुमचे कार्यक्रमाला ऑब्जेक्शन आहे का त्यांचं? ऑब्जेक्शन आहे का त्यांचं? प्रश्न आहे. तुमच्या शंकेचं या ठिकाणी निरसन झालेलं आहे. बघा, प्रत्येक पत्रकार परिषदेला हा सोडून हा जाहिरात करायचा हवा ही माझी तुम्हाला विनंती आहे. आता काय भूमिका आहे? कार्यक्रमाला या ठिकाणी काय आहे माहित नाही. हा कार्यक्रम शासकीय नाही. या ठिकाणी काय लोकांच्या माध्यमातून बाबा आमचा बगीचेला विरोध आहे अशी काय लोकांच्या माध्यमातून प्रसिद्धी होण्याची शक्यता आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर शहरातील माझ्या मायबाप जनतेला, वडीलधारी मंडळीला माझी विनंती आहे की बगीचा चालू झाली पाहिजे म्हणून गेले वर्षभर झालं आम्ही आंदोलन करतोय. ती ताबडतोब चालू झाली म्हणून आम्ही आंदोलन करतोय. परंतु नगरपालिकेचं प्रशासन आणि संबंधित ठेकेदार आणि एखादी कुठली अदृश्य शक्ती असली तर या सगळ्यांची मिली बघत होऊन त्या ठिकाणी ती बगीचा ताबडतोब चालू करण्यात आलेली नाही. आणि आता ज्याला चालू करायचा घाट घातला, आम्ही त्या ठिकाणी तिथं बोगस कामं झाले ती सगळ्यांच्या निदर्शनावर सांगून दिले, प्रशासनाच्या निदर्शनावर दिले, सर्व पत्रकार बांधवांच्या निदर्शनावर सांगून दिले आणि सर्व पत्रकार बांधवांनी आपापल्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची प्रसिद्धी देखील केली. एवढं बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम असताना देखील त्याची चौकशी होण्यापेक्षा, त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा जाणून बुजून हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी, त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी त्या ठिकाणी आजचा उद्घाटनाचा घाट घालण्यात आलेला आहे. आणि ज्या वेळेस पंढरपूर शहरासाठी आम्ही आंदोलन करू, त्या ठिकाणी पुढे येऊ, ज्यांचा त्यात इंटरेस्ट आहे किंवा ज्यांनी त्यामध्ये भ्रष्टाचार केलाय अशी लोक मग आमच्यासारख्या लोकांची बदनामी करायला देखील मागं पुढं बघत नाही. निर्लज्जपणाचा कळस आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की माझी अजून पण विनंती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना, तुम्ही पत्रकार आहात परंतु तुम्ही पंढरपूरचे नागरिक देखील आहात. तुमचा देखील टॅक्सचा पैसा नगरपालिकेत जातोय आणि तुमच्या टॅक्सच्या पैशाने या ठिकाणी पंढरपूरचा विकास होत असतो. तुमचे 3,54,00,000 रुपये या ठिकाणी पाण्यात घालण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेचं प्रशासन, संबंधित ठेकेदार आणि ज्यांना कोणाला हे फास्ट इंटरेस्ट आहे त्यांचा त्यात इंटरेस्ट आहे. सगळ्या पत्रकार बांधवांनी आज देखील त्या ठिकाणी बाग बघून यावी. त्या ठिकाणी लॉन एका बघावं, तिथं हराळी लावली आहे, भिंती पडलेल्या आहेत, पेवर ब्लॉक तुटफुट झाले आहे. जुन्या खेळणीच्या साहित्याला कलर करून नवीन खेळण्याचं साहित्य त्या ठिकाणी आणून बसवण्यात आलेलं आहे. आपण स्वतः जाऊन त्याची शहानिशा करा. तक्रारी 2-4 महिन्यापासून दिलेले पण कुठं तर प्रशासन याला पाठवलं काय वाटतं अधिकारी बरं का 100% मी पहिल्यांदा पण सांगितलं की हे काम प्रशासनाच्या काळातलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये गेले तुम्ही 4 महिने म्हणताय, परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी गेले 1.5-2 वर्षांनी बगीचा चालू व्हायसाठी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत. शापूरकर साहेबांनी त्यामध्ये 3-4 वेळा लेख देखील लिहिलेले आहेत. त्या ही बगीचा ताबडतोब चालू झाली पाहिजे, जनतेला खुली करण्यात यावं म्हणून केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट आरोप केलाय की प्रशासनाला आम्ही ते दाखवलंय की सगळं बोगस काम झालंय. बोगस काम झालेलं दाखवलं असताना देखील त्यामध्ये प्रशासनाने डोळे झाक करून हा बगीचेचा उद्घाटनाचा घाट काही राजकीय लोकांनी घातलाय. प्रशासन म्हणते आम्हाला माहितीच नाही, नाहीतर प्रशासनाने सांगावं आम्हाला माहित आहे. प्रशासनाला 2-3 महिन्यापासून आधी दिलेलं आहे चौकशा. तरी 2 वर्ष चौकशी केलेलं बाकी नाही, प्रशासनावर कारवाई केली पाहिजे ना. आज ज्या लोकांना चालू वाटतं त्यांनी किती कारवाई करायची मागणी केली पाहिजे ना. प्रशासनाचं कामच पूर्ण नाही, ते हस्तांतरितच नाही. बगीच्याचं काम पूर्ण झालं नाही, ते हस्तांतरितच नाही. अर्धवट काम आहे. पाणी घालायचं कुणी, तिथं
तिथं ते माणूस देखभाल झालं, उद्घाटन म्हणजे झालं काय? उद्घाटन झालं, झालं का? त्याची देखभाल झाली पाहिजे, निगा राखली पाहिजे. हा विषय काय तुमचा त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून कोणी बघू नका. ही पंढरपूर शहरात अनेक वर्ष झालं आपल्या इथं उद्यान नाही. अनेक पालकांना उद्यानापासून वंचित राहिलेलं आहे. आता माझी स्वतःची मुलं उद्यानापासून वंचित राहिलेले आहेत. आता कित्येक वर्षानंतर 4 कोटी निधी आला नाही. 4 कोटी निधी आलेला असताना सुद्धा त्या कामाची तुम्ही जर पाहणी केली तर त्यामध्ये तुम्हाला 4 कोटी खर्च केले का नाही हे तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी सामान्य जनतेला सांगावं की 4 कोटीत काय केलेलं आहे. 4 कोटीच्या जी मंजुरी होती ना त्याच्यापैकी फक्त त्यांनी आतापर्यंत 3 कोटी 54 एक 3.5 कोटी खर्च केल्यात असं प्रशासनाचं मत आहे. पण असं असताना जे आयटम सांगितले होते खेळणी सांगितले होते खेळणी लावलेल्या नाहीत. तिथं वेगवेगळे स्टॅच्यू सांगितले होते तिथं लावलेले नाहीत. जे काम जे सांगितलं होतं ते केलेलं नाही. ऐका जरा 2 मिनिटं. आता मला सांगा तुम्ही 4 कोटीचं काम असताना सुद्धा जे समोर आम्ही 2 कमानी उभं राहिलेले आहेत त्याचं टेंडर वेगळं आहे. ते 4 कोटीमध्ये नाही. त्याच्या आत ते असे 5-5 लाखाचे असे जवळ 35 लाखाचे टेंडर हे वेगळे काढल्यात. ते दिसतंय ना तुम्हाला ते 4 कोटीचे काम नाही. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित जर सगळी पाहणी केली तर तुम्हाला कळेल. आणि माझं ह्या सगळ्या विरुद्ध शत्रू विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या वतीनं बापू गौतरे यांच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे किंवा जे काही उद्घाटन करणारे जे काही नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा एक प्रामाणिक मत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या तक्रारी खोट्या आहेत, आमचे जे काय म्हणणं होतं ते खोटं आहे आणि ह्या कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही तर त्यांनी मनमानी कारभार करून त्यांनी संध्याकाळचं उद्घाटन करावं. त्यांच्या उद्घाटनाला आमच्या शुभेच्छा आहेत. पण उद्याच्याला पुराव्या दिवशी आम्ही सगळे कागदपत्र घेऊन त्यांनी भ्रष्टाचाराला कशा पद्धतीने पाठीमागे घातलेला हे आम्ही तुम्हाला पुराव्या दिवशी देऊ. कसे लागे बांधले आहेत हे सुद्धा तुम्हाला पुराव्या दिवशी देऊ. माझी तळमळीनं एकच इच्छा आहे. तळमळीनं माझं एकच मत आहे की आपण कुणाचं तर भावलं होऊ नये. कुठल्या तर ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार आपण नाचू नये. आपण फार मोठी माणसं आहोत. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही जनतेचा विचार करा आणि जनतेनं चांगलं काम करून निवडून दिलेलं आहे. तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी तुम्ही एकदा इस्टिमेट ह्या किती नगरसेवकांनी बघितलेलं सांगावं. इस्टिमेट पहिला असताना दुसरं दिवस इस्टिमेट तयार केलं. 2 बिलं झाल्यानंतर कुणी रिवाइज इस्टिमेट करत नाही. त्याचं रिवाइज इस्टिमेट झालेलं आहे. त्याचं बागेचे असे काही कामं आहेत की ते DSR मध्ये नसतात. तर तुम्ही त्याचे दर सुद्धा तुम्ही बोगस पाहिजे तसे घेतलेले आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही काम चांगलं करत नाही, चांगलं काम करून घेत नाही. मग तुम्ही भविष्यात तुम्हाला कुठलेही पंढरपुरातील लहान मुलं काय पालक सुद्धा कधीही तुम्हाला माफ करणार नाही. आमची तळमळीची एकच मत आहे की ही बाग जिजामाता उद्यान असेल, पद्मावती उद्यान असेल तर चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे यासाठी आमची तळमळ आहे. याला राजकीय दृष्ट्या कोणी पाहू नये. आम्हाला त्यात उद्घाटन करण्यामध्ये कुठलाही रस नाही. आम्हाला बोलवा अगर नाही बोलवा